दहेगाव येथील सरपंच यांना एक प्रश्न या आंदोलनाच्या संदर्भात विचारतो की सरकारला आपण जरांगे पाटलांनी आणि मराठा समाजाने काय केलं आहे, 40 दिवस दिलेले आहेत. ह्या 40 दिवसामध्ये तरतूद करून आम्हाला आरक्षण द्या. की तुम्हाला त्याच्याबद्दल असं वाटतं का की सरकार याच्यावर काही विचार करेल किंवा देईन म्हणून? हो, वाटतंय ना. द्यायलाच पाहिजे सरकारनं, मराठा समाजाला आरक्षण द्यायलाच पाहिजे. जी ती 40 दिवसाची मुदत दिलेली आहे, त्या मुदतीमध्ये भरपूर दिवसाची मुदत झालेली आहे. आता अगोदर तर ते 10-11 दिवसामध्ये देऊ असं म्हणले होते, पण आता 40 दिवसात तर ते मिळायलाच पाहिजे. आणि जर देत नसेल सरकार तर मराठा समाज त्यांची ताकद काय ते प्रत्येक पक्षाला दाखवून देईन, प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला दाखवून देईन किंवा हे समाज किती सक्षम आहे, किती जागृत आहे. आता जरांगे पाटलांनी तो समाज जागृत केला आहे, त्या लढ्याला त्यांचं यश मिळायलाच पाहिजे अशी अपेक्षा आहे. नाहीतरी अनेक ठिकाणी काय केलेलं आहे, नेत्याला गावबंदी केलं आहे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? दहेगावांच्या नागरिकांनी मराठा आरक्षणासाठी जे उपोषण, साखळी उपोषण सुरू केलेलं आहे, तर जोपर्यंत उपोषण म्हणजे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे. हे जे सराटे आंतरवालीपासून आंदोलनाला सुरुवात झाली आणि आजही ते गाव तितक्याच सक्षमतेनं आंदोलनात सहभागी आहे, तर त्या गावाबद्दल तुम्ही तुमचं जे मत आहे दहेगावकर या वतीनं, तर तुम्ही काय मत व्यक्त करता? आंतरवाली सराटी ह्या गावाचं खऱ्या अर्थाने संपूर्ण सकल मराठा समाज जे आरक्षणापासून वंचित आहेत, हा सर्व समाज त्या गावाचा कायम ऋणी राहील. कारण की 307 सारख्या कलम त्यांच्यावर लागल्या होत्या, लाठीकाठीचा मार त्यांना बसला होता आणि सगळं सोसून हा समाज, हे गाव आंतरवाली सराटी गाव आजसुद्धा तेवढ्या तीव्रतेनं आणि तेवढ्या सहभागानं या लढ्यामध्ये सामील आहे. आणि आपलं सर्वांचं दायित्व आहे की त्या गावाला सपोर्ट करण्यासाठी साखळी उपोषण करून आणि शक्य होत असेल तर तिथे जाऊन आपण त्यांच्या समर्थनार्थ त्यांना सपोर्ट केला पाहिजे. एवढंच माझं या ठिकाणी बोलणं आहे. आपण हे दहेगावांमध्ये साखळी उपोषण सुरू केलेलं आहे, तर ह्या साखळी उपोषणाला तुम्ही बसले, परंतु या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला काय संदेश देऊ इच्छिता? हे जे सराटे आंतरवाली जे उपोषण जरांगे पाटलांनी चालू केलं आहे, ह्या उपोषणाला पाठिंबा द्यासाठी पूर्ण गावकऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रात जितकी गावं आहेत तितक्या गावात साखळी उपोषण करायला पाहिजे. आणि पुन्हा ते काय जालना जिल्हा अगर अंबड तालुका, घनसंगी तालुका याच्यावरच अवलंबून नाही, तर हे पूर्ण महाराष्ट्रासाठी आंदोलन उभारलेलं आहे. तर ह्यासाठी मराठा समाजाने जागरूक होऊन आपापल्या पूर्ण गावात साखळी उपोषण करून मराठा समाजाची जनजागृती करायला पाहिजे की हे जरांगे पाटलाला ऊर्जा भेटावं. 40 दिवसाच्या आत सरकारला पण जाग आली पाहिजे की त्यांनी आपल्या समाजाचा खरोखर विचार करायला पाहिजे. काय करू होऊ शकत नाही त्याच्याच्याने, ते काही 10 दिवसात 2 दिवसात करू सांगितले, ते 40 दिवसात टाईम दिला नाही. त्यांनीच 2 दिवसात उपमुख्यमंत्रीची शपथ दिलेली, पाठच शपथ घेतलेली अजितदादांनी. ह्या लोकांनी असं ठरवलं तर काय करू शकते, पण त्याची मानसिकता पाहिजे ते करायची. बरोबर आहे. यांचं म्हणणं आहे की सरकार स्वतःसाठी काही करू शकतं, कायदा नसताना सुद्धा कायद्याच्या पलीकडे जाऊन करू शकतं, मग आमच्या आरक्षणासाठी का करू शकत नाही, असं यांचं म्हणणं आहे. सराटे आंतरवाली येथे मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे आणि त्याची धग आता पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे, परंतु त्या आंतरवाली सराटी गावाने अनेक संघर्षाला सामना त्यांनी केला आणि आजही टिकून आहेत. तर त्या गावाबद्दल, त्या गावकऱ्याबद्दल आपण काय आपलं मत व्यक्त करू शकतो? सर्वप्रथम तर सर्व खेड्यापाड्याला समजा गावाला मी अशी विनंती करतो की प्रत्येक गावातून एक जरांगे पाटील तयार व्हायला पाहिजे. प्रत्येक गावातून एक जरांगे पाटील तयार झाल्याच्यानंतर प्रत्येक गावात ही एक ज्योत पेटवल्यासारखी होईल आणि सरकारच्या लवकर असं लक्षात येईल की आता एका गावात जरांगे नाही तर प्रत्येक गावात जरांगे पाटील तयार झाला आहे आणि यावर आपलं तातडीनं लक्ष आपल्याला द्यावंच लागेल. तर त्या गावाबद्दल काय आहे? गावाचा विषय, गाव तर एक आदर्श झालं ते. आणि ते खरं तर त्याच गावातून एक मराठ्याने
आम्ही मराठी आहोत हे सिद्ध करून दाखवलं आणि त्या गावाचा आदर्श घेऊन प्रत्येक गावाने दाखवून द्यायला पाहिजे की आम्ही बी मराठी आहोत आणि आमचा बी त्या गावाला एक सपोर्ट राहील. धन्यवाद. तर याच्यातून तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता? जे सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण आमचं थांबलेलं आहे, तर सरकारनं त्याकडे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण कसं टिकन यासाठी प्रयत्न करून मराठा समाज बांधवांना जे न्यायालयामध्ये उडालेलं आरक्षण आहे ते मिळून द्यावंच ही सर्वांची या साखळी उपोषणामागची मानसिकता आहे आणि त्यामुळं आम्ही साखळी उपोषण केलेलं आहे. जरांगे पाटलाला एक त्यामधून ऊर्जा मिळावा आणि प्रत्येक गावामधून साखळी उपोषण चालू आहे. सरकार म्हणलंय की तुम्हाला 40 दिवसामध्ये आरक्षण देऊ, पण जर सरकारने त्याच्या निर्णयात थोडं मागं पुढं राहिलं तर त्याच्याबद्दल समजा आपण पुढं काय करणार आहेत याच्याबद्दल तुम्ही काही मत व्यक्त करा. जर जरांगे पाटलांनी मान्यावरून जर नाही शासनाने आरक्षण दिलं, मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, तर मराठा समाज तर पेटून उठलेलाच आहे. पण त्यांच्या पेट्यासुद्धा मतदानाच्या गावात येऊन द्यायची तयारी आहे आमची, नाही येऊन द्यायची तयारी आहे. म्हणजे मतदानावर बहिष्कार. मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत आम्ही. ते बी तसंच तहसीलला जाऊन लेटर देऊन लेखी स्वरूपात देऊन मतदानावर बहिष्कार करू. आपण हे दहेगावांमध्ये साखळी उपोषण सुरू केलं आहे आणि जरांगे पाटलांना किंवा मराठा आरक्षणाला समर्थन देण्यासाठी आणि इथं तुम्ही एक वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे की परिसरातले जे मराठा उद्योजक आहेत तर त्या उद्योजकाला छत्रपती शिवरायांच्या आरतीसाठी बोलावता. तर याच्या पाठीमागं तुमची काय संकल्पना आहे किंवा याच्यातून तुम्ही काय सांगू इच्छिता? या ठिकाणी आम्ही ज्या दिवशी उपोषण चालू केलं त्या दिवशीपासून रोज सकाळी आणि संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती घेऊन आम्ही या ठिकाणी आमच्या कार्याला सुरुवात करतो. तर याच्या मागचं कारण असं की आरतीसाठी आम्ही मार्केटमधील युवा उद्योजक, मराठा युवा उद्योजक जे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवतो. आरक्षण तर आपल्याला मिळणारच आहे, पण त्या पाठोपाठ आपले जे तरुण पोरं आहेत यांनी आपल्या मराठा तरुण उद्योजक जे संघर्ष करून खूप परिश्रमामधून यशस्वी उद्योजक झाले, यांचं काहीतरी प्रेरणा घ्यावी. इथं आपण बसून नुसतं आरक्षणच मागत बसण्यापेक्षा आपण उद्योगात उतरलं पाहिजे, ही मानसिकता आपल्या तरुणांची व्हावी यासाठी आपण हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. सगळ्यासाठी शांततेत उपोषण व्हावे किंवा शांततेत आंदोलन व्हावे म्हणून आव्हान केले. तर ते कोणते कोणते आव्हान आहेत ते सांगू शकता आपण? जरांगे पाटलांनी पहिलं आव्हान असं केलं की प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये साखळी उपोषण सुरू करावं, ते शांततेच्या मार्गाने, कोणालाही आपल्यापासून काही त्रास झाला नाही पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की कॅन्डल मार्च, सगळे गावातले विद्यार्थी जे गावकरी आहेत त्यांना घेऊन गावामध्ये कॅन्डल मार्च काढावा. आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की ज्यांना होईन, ज्यांनी होईन त्यांनी मोटरसायकलीवर होऊ, गाडीने होऊ, त्या उपोषणस्थळी जाऊन भेट द्यावी. प्रशासनाला आपल्यापासून कोणताही त्रास होईल असं कोणी कृत्य करू नये. कॅमेरामन शिवाजी खोजेसह मी विठ्ठल खोजे, सकारात्मक PC न्यूज चॅनल, जालना.